नमस्कार यूट्यूब फॅमिली। तर आज आपण बनवणार आहोत भरपूर असा कांदा वापरून सुटा आणि मोकळा असा फुलका झुणका। तुम्ही इथे बघू शकता किती छान सुटा असा झुणका बनला गेला आहे। अशा छान रेसिपींसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राइब आणि लाईक करा। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी तवा घेतलाय। तवा छान गरम करून त्याच्यामध्ये 1 चमचा तेल घालून घेतले। तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये घालायचे आहे मोहरी। मोहरी तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये घालायचं आहे जिरे। जिरे छान फुलले गेल्यानंतर मी ते 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतल्यात, त्या घालून घ्यायच्या। त्या परतत राहून छान तांबूस रंगावर येईपर्यंत भाजून घ्यायचे आहे। आपला लसूण इथे भाजला गेलाय। आता त्याच्यामध्ये मी 2 मोठे कांदे बारीक चिरून घेतलेत, ते घालून घ्यायचं आहे। कांदा व्यवस्थित परतून तो छान असा भाजून घ्यायचा आहे। कांदा कच्चा राहता कामा नये। अजून आपला कांदा भाजला गेला नाही। आता 2 मिनिटांनंतर इथे तुम्ही बघू शकता आपला कांदा भाजला गेलाय। आता त्याच्यामध्ये घालायचं आहे चवीनुसार लाल तिखट, चवीनुसार मीठ आणि चिमूटभर हळद। आता हे सर्व मसाले मिक्स करून घ्यायचे आहेत। इथे तुम्ही बघू शकता सर्व मसाले आपण मिक्स करून घेतले आहेत। आता याच्यामध्ये घालायचं आहे 2 चमचे बेसन आणि हे सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे। इथे तुम्ही बघू शकता आपण बेसन मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतले। आता याच्यावरती हातानेच थोडंसं पाणी शिंपडून घ्यायचं आहे आणि पुन्हा हे मिक्स करून घ्यायचं आहे। ही स्टेप 2 वेळा करून घ्यायची आहे। आता आपण याच्यावरती झाकण ठेवून 2 मिनिटं वाफवून घेऊ। आता मी हे प्रोसेस 2 ते 3 वेळा करून घेतले। आता तुम्ही इथे बघू शकता आपला झुणका छान वाफवला गेलाय। बेसन व्यवस्थित भाजलं गेलं पाहिजे, शिजलं पाहिजे। आता पुन्हा हे व्यवस्थित मिक्स करून आणि 1 मिनिटभर आपण याला वाफवून घेऊ। आता आपण याच्यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि पुन्हा हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही इथे बघू शकता आपला झुणका छान मोकळा असा बनला गेलाय। आता आपला झुणका इथे तयार आहे। धन्यवाद।